Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Aren't you glad that Jesus remembered you? Aren't you glad that Jesus brought you to the truth? Brought you to the body where He is the head. Brought you to the living God from among the dead. Thank you, my Lord. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. धन्यवाद असो परमेश्वर पित्या. गौरव गौरव आणि गौरव परमेश्वरा तुझ्या पवित्र नामाला. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचा ताणशृंग. अब्राहम, इसाहक व याकोब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव आणि आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. आजच्या ह्या नवीन दिवसाबद्दल जो तू आम्हाला दाखवलास त्याबद्दल आम्ही सर्व गौरव तुला देतो. तुझी उपकार स्तुती करतो. तो आम्हावर केलेल्या उपकारांबद्दल आम्ही तुझं स्मरण करतो परमेश्वरा. आम्हाला लागू पडणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व गरजा तू आजपर्यंत भागवलेल्या आहेस. हे प्रभू, आजपर्यंत तू आम्हाला सोडलं नाहीस, टाकलं नाहीस. तर आमची हर एक गरज ख्रिस्त येशूमध्ये भागव म्हणतो. आजपर्यंत परमेश्वर या भूताच्या पाठीवर तू आम्हाला जिवंत ठेवलंस, याबद्दल सर्व गौरव आम्ही तुला देतो. हे प्रभू, आम्ही जेव्हा अशक्त तेव्हा ख्रिस्त येशूमध्ये प्रभू आम्ही स्ट्रॉंग आहोत, आम्ही सशक्त आहोत परमेश्वरा. तू आमच्यामध्ये कार्य करण्यास परमेश्वरा ओ बाप्पा स्ट्रॉंग आहेस परमेश्वरा. ओ बाप्पा, म्हणून तू आमच्यामध्ये कार्य कर, कारण आम्ही अशक्त आहोत परमेश्वरा. आमच्यावर तू दया कर. हे प्रभू, आजच्या ह्या नवीन दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो, तुझ्या समोर आम्ही हजर होतो. अशा वेळेस परमेश्वरा तू आमच्यावर कार्य कर परमेश्वरा. हे प्रभू, नेहमी तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस. तुझ्या नामाला आम्ही गौरव देतो. आजही पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या समोर येत असताना मी प्रार्थना करतो बाप्पा, ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं अंतकरण येशूच्या नामात बाप्पा तू तुझ्या स्वाधीन घे. ओ बाप्पा, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कार्य कर. प्रत्येकाला समजणार मन दे, ऐकणारे कान दे परमेश्वरा, समजणारं अंतकरण दे बाप्पा, म्हणजे तुझं वचन ते समजून घेतील. त्यांना समजणारे कान दे, ऐकणारे कान दे बाप्पा, की जेणेकरून तुझी वाणी ते ऐकतील. त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड, की जेणेकरून बाप्पा
तुझ्या वचनातला ते प्रकाश पाहतील परमेश्वरा, त्यांचं अंतर्याम उघड म्हणजे तुझी वचने त्यांना समजतील. हे प्रभू, तू आमच्यावर खरं बाप्पा आत्तापर्यंत प्रभू दया केलेली आहेस, याबद्दल तुझे आभार मानतो. तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझा गौरव करतो. हे प्रभू, आजही पुन्हा एकदा बाप्पा तू आम्हाला आशीर्वादी कर. हे प्रभू, खरं बाप्पा मी स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. माझी जीभ, माझी ओठ तुझ्या स्वाधीन घे. माझ्या जिभेला ओठांना तू स्पर्श कर. पुन्हा एकदा बाप्पा तुझा अभिषेक तू मजबूत ठेव बाप्पा, तुझं वरहस्य तू मजबूत ठेव. आणि खरं बाप्पा माझ्या मुखात शब्द घाल. हे प्रभू, तू आमच्यासाठी बोल अशी विनंती मी तुला करतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बाप्पा तू आमच्यासाठी बोल आणि तू आम्हाला मार्ग दाखव, आम्हाला मार्गदर्शन कर अशी विनंती मी तुला करतो. तुझी योजना, तुझा संकल्प, तुझी इच्छा आमच्याविषयी काय आहे हे आम्हाला समजू दे परमेश्वरा, अशी विनंती मी तुला करतो. आमचा जीव, शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन घे. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. ब्लेस यू लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आज परमेश्वराने पुन्हा एकदा त्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आणलं, याबद्दल सर्व गौरव देवाच्या नावाला देऊया आपण. आणि आजपर्यंत परमेश्वराने आपल्याला सुखरूप ठेवलेलं आहे. आपली हर एक गरज देवानं आपल्या भांडारातून पुरवलेली आहे आणि त्यानेच आपल्याला या सत्याच्या प्रवाहामध्ये टिकून ठेवलेलं आहे. याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद दिलं पाहिजे. आजपासून आपण काही इंग्लिश सॉंग्स पण सुरू केलेले आहेत. इंग्लिश गाण्यांचा विसर पडू नये हा त्याचा हेतू आहे. त्यामुळेच आपण काही इंग्लिश गाणे आणि गरजेनुसार आपण हिंदी गाणे गाणार आहोत. आणि तुम्हाला जो मी एक वेळेस संदेश दिला होता, हाऊ टू हॅव ऑनलाईन वर्शिप सर्व्हिस, हाऊ टू हॅव ऑनलाईन वर्शिप सर्व्हिस, की ऑनलाईन वर्शिप सर्व्हिस कशी असावी त्याप्रमाणे तुम्ही करा. तो संदेश तुमच्याकडे असेल, ऑडिओ मेसेज, उत्तम असा मेसेज होता. तो तुम्ही पुन्हा एकदा ऐकू शकता. हाऊ टू हॅव ऑनलाईन वर्शिप सर्व्हिस. आणि त्या प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रभूला आदर द्या, घरामध्ये एकत्रित व्हा, देवाचा सन्मान करा. कारण ही लोकल मीटिंग आहे, आपली लोकल चर्च आहे, ज्यामध्ये आपण एकत्र जमतो. ऑनलाईन लोकल चर्च आहे. त्यावेळेस आपण जसं आपल्या चर्चमध्ये, लोकल चर्चमध्ये आपण येतो, स्थानिक मंडळीमध्ये येतो, त्याच प्रकारे आपण ऑनलाईन सर्व्हिसमध्ये हजर झालं पाहिजे. आपण त्याच पद्धतीने चांगला पोशाख करून स्वच्छ होऊन देवासमोर हजर झालं पाहिजे, नीट बसलं पाहिजे, आपले इतर कामं आपण सोडून दिले पाहिजेत आणि प्रभूला त्याचा वेळ दिला पाहिजे. जर आपण प्रभूबरोबर प्रामाणिक आहोत तर निश्चित परमेश्वर या कृतीचं फळ आपल्याला देईल. आणि देवाने मागील काही दिवसांमध्ये उत्तम संदेश आपल्यासाठी आणले, याबद्दल सर्व गौरव मी देवाला देतो. विश्वासाच्या हातामध्ये काही नाही. विश्वासला परमेश्वराचा आत्मा जसा चालविल तसं मी चालवला जातो. आणि म्हणूनच मग परमेश्वर आपल्याला जे गरजेचं आहे त्यानुसार तो आपल्याला देत असतो. आपल्यासाठी आजच्या दिवशी काय गरजेचं आहे, मागच्या गुरुवारी काय गरजेचं होतं, मागच्या रविवारी काय गरजेचं होतं, तेच देवाने आपल्याला दिलं. आणि आज काय गरजेचं आहे ते परमेश्वर आज आपल्याला देईल. पुढील गुरुवारी काय गरजेचं आहे आणि त्याच्या पुढील रविवारी काय गरजेचं आहे ते परमेश्वर आपल्याला देईल. आपल्याला आपल्या गरजेनुसार परमेश्वर देईल. आणि जे काही परमेश्वर देईल आपण त्याचा सन्मान करावा आणि ते स्वीकारावं अशी परमेश्वरची इच्छा आहे. माझी हीच प्रार्थना राहील की परमेश्वराने प्रत्येक संदेशामध्ये तुमचे डोळे उघडावेत, तुम्हाला समज द्यावी आणि तुमच्या स्वतःविषयीचं रेकग्निशन, स्वतःविषयीची जाणीव परमेश्वराने तुम्हाला करून द्यावी अशी मी प्रार्थना मी करील. पहा ब्रदर्स अँड सिस्टर्स, आपण ओळखलं पाहिजे आज विशेष करून मला आपल्या सर्वांच्या जीवनावर असलेल्या देवाच्या पाचारणाच्या हेतूविषयी बोलायचं आहे. गॉड्स पर्पज, देवाचं पाचारण जे आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर आहे ते आपण ओळखणं गरजेचं आहे. कित्येक लोकांना या पाचारणाचा विसर पडल्यामुळे ते स्वतःचं पाचारण, स्वतःची निवडणूक लोक विसरलेले आहेत आणि त्यांना समजत नाही की ते इतर लोकांपेक्षा वेगळे आहेत. Those people do not understand
that they themselves are different from other people in the world. जगातल्या इतर लोकांपासून ते वेगळे आहेत. देवाने त्यांना वेगळं केलेलं आहे विशेष अशा गोष्टीसाठी. हे कित्येक लोक निवडलेले सुद्धा कित्येक वेळेस विसरून जातात. आणि मग याच अज्ञानाचा गैरफायदा घेऊन सैतान त्यांच्यावर अटॅक करतो, सैतान त्यांच्यावर हल्ला करतो आणि निवडलेले स्वतःची ओळख विसरून जातात की ते स्वतः कोण आहेत. ते स्वतः कोण आहेत. त्यांना देवाने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्त येशूमध्ये निवडलेलं आहे आणि देवाने योग्य वेळ आल्यानंतर या भूतलावर असताना त्यांना पाचारण केलेलं आहे. परंतु पाचारणाचा मूळ हेतू देवाचे लेकरं विसरलेले आहेत. आय वॉन्ट यू टू नो टुडे द पर्पज ऑफ युअर कॉलिंग. माझी अशी इच्छा आहे की तुमच्या स्वतःच्या पाचारणाचा हेतू काय हे तुम्ही समजून घ्यावं. व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर कॉलिंग. वाय डिड गॉड कॉल यू. देवाने तुम्हाला पाचारण का केलं. ज्यावेळेस मी हा शब्द बोलतो तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही वैयक्तिक रीतीने हा स्वतःला लागू करून घ्या. मी ग्रुप साठी फक्त बोलत नाही. मी जरी सगळ्यांसाठी बोलत असलो परंतु माझा शब्द प्रत्येक विधान हे तुमच्यासाठी वैयक्तिक रीतीने लागू पडतं. कारण तुमचं वैयक्तिक अस्तित्व आहे ह्या भूतलावर. देवाने वैयक्तिकरित्या तुम्हाला जन्म दिलेला आहे. वैयक्तिक रीतीने तुम्हाला देवाने पाचारण केलेलं आहे. परंतु कित्येक लोकांना स्वतःच्या पाचारणाचा विसर पडलेला आहे आणि याच अज्ञानाचा गैरफायदा घेऊन सैतान अशा व्यक्तीवर अटॅक करतो आणि तो विसरून जातो की देवाने त्याला निवडलेला आहे, देवाने त्याला पाचारण केलेलं आहे. कित्येक लोक विसरून जातात आणि कित्येक लोक नाशामध्ये सुद्धा जातात. आणि असं होऊ नये देवाच्या लेकरांच्या बाबतीत. जोपर्यंत त्या लेकरांना कळतं की आपल्याला देवाने पाचारण केलेलं आहे, देवाने मला पाचारण केलेलं आहे, देवाने मला निवडलेलं आहे, मी वेगळी व्यक्ती आहे, मी निवडलेली आहे, तर त्या व्यक्तीला हेही कळतं की देवाने मला का निवडलेलं आहे, का देवाने मला कॉलिंग केलेलं आहे, का देवाने मला पाचारण केलेलं आहे, काय पर्पज आहे देवाचा. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जर तुम्ही या गोष्टीविषयी अंधारात असाल, जर तुम्ही तुमचं पाचारण आणि तुमची निवडणूक विसरला तर सैतान फार मोठं नाश तुमच्या जीवनात घेऊन येऊ शकतो. म्हणून कधीही विसरू नका ब्रदर्स अँड सिस्टर्स तुमचं पाचारण, तुमची निवडणूक. आणि म्हणून आमच्या पास्टरांनी आम्हाला शिकवलं, मी तुम्हाला शिकवलेलं आहे की नेहमी स्वतःला 5 प्रश्न विचारा की मी कोण आहे. हू एम आय. मी कोण आहे, मी कोठून आलो, मी कोण आहे, मी कोठून आलो, मी सध्या कुठं आहे, मी सध्या कुठं आहे आणि मी काय करीत आहे आणि मला कुठं जायचंय. या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रोज स्वतःला विचारले पाहिजेत. आणि आम्ही त्यावेळेस विचारायचो स्वतःला. आमच्या पास्टरने आम्हाला शिकवलं होतं. जोपर्यंत आम्ही या 5 प्रश्नांची उत्तरं आम्ही स्वतःला विचारायचो, आम्हाला काहीतरी सेन्स वाटायचं आणि वाटायचं की खरंच देवाने मला वेगळं असं निवडलेलं आहे. आपल्यापैकी बरेचसे जण फक्त ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहेत, ते सत्य ऐकत आहेत आणि ते प्रवाहात आहेत असं ते दाखवतात, परंतु त्यांना खरंच स्वतःच्या पाचारण काय आणि स्वतःचं निवडणूक काय या संबंधी विसर पडलेला आहे. आणि मग कित्येक लोक चुकामध्ये जातात, कित्येक लोक चुका करतात, अपराध करतात आणि देवापासून दुरावले जातात. कारण का त्यांची स्वतःची ओळखच त्यांनी विसरलेली आहे. त्यांची स्वतःची ओळख ते विसरलेले आहेत आणि याच विसरण्याचा गैरफायदा सैतान घेतो आणि अशा लोकांवर हल्ला करतो, अशा लोकांची बुद्धी भ्रष्ट करून टाकतो, अशा लोकांना देवापासून तो दूर घेऊन जातो आणि कित्येक वेळेस अशा लोकांचा नाश करतो. म्हणून तुमच्या पाचारणाचा हेतू काय. व्हॉट इज द पर्पज बिहाइंड इट. वाय डिड गॉड कॉल यू. व्हॉट इज द पर्पज ऑफ गॉड बिहाइंड युअर कॉलिंग. देवाचा तुमच्या पाचारणामागं हेतू काय आहे ब्रदर्स. देवाने तुम्हाला फक्त ख्रिस्ताच्या शरीरामध्ये असंच आणलंय का. म्हणून इतक्यात आपण गाणं गायलं, आर्ट यू ग्लॅड दॅट जीजस रिमेंबर्ड यू. तुम्ही आनंदित नाही का की येशूने तुमची आठवण केली. पण तुम्ही स्वतःला ओळखत नाही, पण येशू तुम्हाला ओळखतो. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. आर्ट यू ग्लॅड दॅट जीजस रिमेंबर्ड यू. तुम्ही आज आनंदी नाही का की येशूने तुम्हाला तुमची आठवण केली. आर्ट यू ग्लॅड दॅट जीजस ब्रॉट यू टू द ट्रूथ. तुम्ही आज आनंदी नाही का की त्याने तुम्हाला सत्यामध्ये आणलं.
अनेक लोक प्रयत्न करीत आहेत सत्य मिळवण्यासाठी, पण त्यांच्यापासून सत्य दूर आहे. तुम्ही न मागता देवाने तुम्हाला सत्यामध्ये आणलं. तुम्ही कधी प्रेयर केली होती का की देवा मला सत्यामध्ये घेऊन जा? नाही, तुम्ही कधी प्रेयर केली नव्हती, पण देवाने तुम्हाला सत्यामध्ये आणलं. ब्रॉट यू टू द बॉडी, त्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणलं. तुम्ही कधी प्रेयर केली होती का की देवा मला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये घेऊन जा? त्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणलं. जे मागितलं नाही ते परमेश्वराने तुम्हाला दिलं. व्हेअर ही इज द हेड, ज्या ख्रिस्ताच्या शरीराचा मस्तक तो स्वतः आहे. ब्रॉट यू टू द लिव्हिंग आउट फ्रॉम अमंग द डेड, मृतांमधून काढून तुम्हाला त्याने जिवंतांमध्ये आणलेलं आहे. मृतांमधून काढून, मेलेल्या मंडळ्यातून काढून त्याने तुम्हाला जिवंतांच्या मंडळीत आणलेलं आहे. मग जोपर्यंत ब्रदर्स अँड सिस्टर्स ह्याचं रेकग्निशन येत नाही, याची जाणीव होत नाही, तोपर्यंत आपण लॉस्ट आहोत, आपण हरवलेले आहोत. कारण आपण स्वतःचं स्थान विसरलेलं आहोत, स्वतःची निवडणूक आपण विसरलेलो आहोत. म्हणून मग वचन असं सांगतं, मला असं वाटतं इफिसकारास पत्र काही वचनांमधून जाऊया. परमेश्वर करो तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित करो, तुम्हाला समज देव, आणि तुम्हाला समज देव की देवाने मला का पाचारण केलं. या ठिकाणी तो इफिसकारास पत्र पहिला अध्याय वचन हळुवारपणे वचनांमध्ये जाऊया आपण. 17वं वचन, इफिस 1:17. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखी संबंधित ज्ञान व प्रकटीकरण यांचा आत्मा द्यावा. देवाला तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवा ओळखी संबंधीचं ज्ञान तुम्हाला दे. मी कोण आहे, देवा तुम्हाला का पाचारण केलं. कधी करता का तुम्ही प्रार्थना अशी? तुम्हाला ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की तुम्ही निवडलेले आहात, तुम्हाला देवाने पाचारण केलेलं आहे, तोपर्यंत तुम्ही भटकत राहताल. तोपर्यंत तुमच्यामध्ये दुरुस्ती होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला हे पण समजणार नाही की देवाने तुम्हाला का पाचारण केलं, का निवडलं, देवाचा हेतू काय. प्रत्येक गोष्टीमागं एक हेतू आहे. मग पाचारण केलं त्याच्या मागं काय हेतू आहे हा तुम्ही समजून घ्यावा. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचं पाचारण, तुमची निवडणूक समजली पाहिजे. तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे की देवा माझ्या स्वतःच्या ओळखी संबंधीचं ज्ञान मला दे, प्रकटीकरण यांचा आत्मा दे. तो असा की तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन, तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित व्हावे. आणि त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, तुमची होप काय आहे, तुमची आशा काय आहे. देवाने का तुम्हाला पाचारण केलं, देवाने कशासाठी तुम्हाला पाचारण केलं, तुमची आशा काय आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. पण त्यासाठी देवाने तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित केले पाहिजे. तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे. डेली प्रेयर दररोज मागितलं पाहिजे की देवा माझे ज्ञानचक्षु प्रकाशित कर, मला ओळखी संबंधीचा आत्मा दे, मला प्रकटीकरणाचा आत्मा दे. लेट मी नो हू एम आय, मला समजू दे मी कोण आहे, मला तू का जन्मास आणलंस, मला का तू पाचारण केलंस, मला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये का आणलंस, मला ह्या सत्यामध्ये का आणलंस, मी कोण आहे, माझा जॉब काय, माझं कार्य काय, माझी निवडणूक नेमकी कशासाठी आहे. हे प्रभू तुम्हाला या गोष्टींविषयीचं ज्ञान दे, ओळखी संबंधीचा आत्मा दे. प्रत्येक सिस्टरला विशेष हेतूनं देवानं ख्रिस्ताच्या शरीरात आणलेलं आहे. प्रत्येक बंधूला विशेष हेतूनं देवानं ख्रिस्ताच्या शरीरात आणलेलं आहे. इतर मंडळांमध्ये जसे लोक जातात तसं देवाने तुम्हाला या मंडळीमध्ये आणलेलं नाही. ब्रदर्स अँड सिस्टर्स, काहीतरी विशेष हेतू आहे तुमच्या मागं, तुमच्या पाचारणाच्या मागं. पण सर्वप्रथम तुम्ही ओळखायला पाहिजे. आणि ज्या दिवशी ओळखताल तुम्ही भटकणार नाही, तुम्ही पडणार नाही. यू विल नॉट फॉल. तुम्ही भटकणार नाही, तुम्ही पडणार नाही, आणि सैतान तुमचा गैरफायदा घेणार नाही. कित्येक लोक स्वतःची निवडणूक विसरलेले आहेत आणि सैताने त्यांचा गैरफायदा घेतलेला आहे आणि ते भटकत आहेत, विचाराने भटकत आहेत, आत्म्याने ते दुरावलेले आहेत, ते प्रभूपासून दुरावलेले आहेत. त्यांना इथं देवाने का आणलं याचंही त्यांना भान नाही. तुम्ही कुठल्याही चर्चमध्ये नाही, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहात.
हे पक्क भान ठेवा. तुम्ही कुठेही नाहीये. देवाने तुम्हाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणलेलं आहे. म्हणून याचं प्रकटीकरणाचा आत्मा, ओळखी संबंधीचं ज्ञान देवाने तुम्हाला दिलं पाहिजे. देवाने तुमचे ज्ञान चक्षु प्रकाशित केले पाहिजेत. तो म्हणतो तुमच्या पाचारणापासून होणारी आशा काय, तुमच्या पाचारणाची आशा काय. व्हॉट इज द होप ऑफ युअर कॉलिंग. कुठली आशा तुम्हाला आहे, तुम्हाला देवाने का पाचारण केलंय. मला आज तुमच्या संगती हेच बोलायचंय की देवाने तुम्हाला का पाचारण केलंय, का, हेतू काय आहे, तुमची आशा काय आहे. तुम्हाला फक्त या जीवनात जगायचंय, चर्च अटेंड करायचंय, वचन ऐकायचं, गीत गायचं, प्रार्थना करायची, थोडीशी घरी जायचं, एवढंच आहे का. की ऑनलाईन प्रेयर सर्व्हिसमध्ये अटेंड व्हायचं, एवढंच आहे का. देवाने तुम्हाला का त्याने बोलावलंय, का पाचारण केलंय. प्रत्येक संदेश देण्याचा हेतू काय, प्रत्येक देवाचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू काय. का आजही देव सगळीकडं परिस्थिती बिकट असताना तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्हाला तो गरजेचे संदेश देत आहे का. म्हणून देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःची ओळख विसरू नये. तुम्ही कोण आहात हे विसरू नये. प्रत्येक बंधूला मी बोलतो, प्रत्येक सिस्टरला मी आता सध्या बोलत आहे की तुम्ही स्वतःची ओळख विसरलेले आहात. तुम्ही कोण आहात हे विसरलेले आहात आणि याचाच गैरफायदा सैतान घेत आहे. परंतु देवाची अशी इच्छा आहे. म्हणून पाऊल इफिसच्या मंडळीला म्हणतो तुमच्या पाचारणाची आशा काय हे ओळखून घ्या. तो पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची संपत्ती केवढी, त्याच्या वचनाच्या वैभवाची संपत्ती केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याची अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. तुम्ही विसरलात का तो फर्स्ट टच जो देवाने तुम्हाला दिला. फर्स्ट टाइम ज्यावेळेस देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिला होता, ज्यावेळेस त्याने तुमची जीभ आणि तुमचे ओठ त्याने स्वतःच्या ताब्यात घेतले आणि तुम्ही एका क्षणामध्ये अन्य भाषा बोलायला लागला, तो स्वर्गीय अनुभव तुम्ही विसरलेला आहात काय. कित्येक लोक विसरलेले की देवाने कशा रीतीनं तुमच्या जीवनात कार्य केलं आणि तुम्हाला तो पवित्र आत्मा देऊ केला. आणि कित्येकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे पण त्या पवित्र आत्म्याचा वापर स्वतःसाठी कसा करून घ्यायचा हेही काही लोकांना माहिती नाही. कशा रीतीने पवित्र आत्म्याच्या आधारानं आपण उभं राहायचं, पडलेल्या अवस्थेतून उभं राहायचं. कारण पवित्र आत्मा फार मोठा हेल्पर, फार मोठा मदतनीस, फार मोठा कैवारी तुमच्यामध्ये परमेश्वराने दिलेला आहे, ज्याचा वापर तुम्ही डेली केला पाहिजे आणि डेली प्रभूला हाक मारली पाहिजे. परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. जे प्रश्न तुमच्यासाठी अंधकारमय आहेत, जे तुम्हाला समजत नाही, तेही परमेश्वर तुम्हाला दाखवून देईल. पवित्र आत्मा हेल्पर आहे. यू डोंट नीड टू वरी अबाउट एनिथिंग. तुम्हाला कशाविषयी चिंता करायची गरज नाही. तर देवाच्या हाती सर्व काही सोपून देऊन तुम्हाला देवाला हाक मारायची. तुम्ही देवाला म्हणा, तुमच्या पवित्र आत्म्याचा वापर करून घ्या ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, की प्रभू माझे ज्ञान चक्षु प्रकाशित कर. पवित्र आत्मा मिळालाय पण कित्येकांचे ज्ञान चक्षु अजूनही प्रकाशित झालेले नाहीत, अजूनही ते दुरावलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पेत्र त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतो, दुसरे पेत्र पहिला अध्याय, पेत्राचं दुसरं पत्र पहिला अध्याय वचन 10, तो म्हणतो की पेत्र म्हणतो मंडळीला, तो म्हणतो यास्तव बंधूंनो तुम्हास झालेले पाचारण. पाऊल वेगळा होता, पेत्र वेगळा होता, पण आत्म्याने ते एक होते आणि ते एकच गोष्ट बोलत होते लोकांना सारखं की तुमचं पाचारण ओळखा. तुम्ही देवाला मागा की प्रकटीकरणाचा आत्मा तुम्हाला दे, माझ्या स्वतःचा ओळखी संबंधीचा आत्मा दे. जोपर्यंत जिवंत आहोत त्या भूतालाच्या पाठीवर, मरण कधी येईल माहिती नाही, पण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कोण आहात. हु आर यू. तुम्हाला देवाने का पाचारण केलं, का ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणलं. म्हणून पेत्र म्हणतो यास्तव बंधूंनो तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवडणूक या संबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषतः प्रयत्न करा. पेत्र काय म्हणतो, विशेषतः प्रयत्न करा. सर्व गोष्टी बाजूला ठेवा, या गोष्टीसाठी विशेषतः प्रयत्न करा की देवाने तुम्हाला का पाचारण केलंय, तुमची निवडणूक काय आहे या संबंधाने खात्री करून घ्या. तुम्हाला खात्री आली पाहिजे
की तुम्ही निवडलेले आहात. आणि निवडलेले आहात म्हणजे कसंही जीवन जगण्यासाठी निवडलेलं नाहीये. तर देवाचा हेतू तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेला आहे. देवाचा हेतू तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी देवानं तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तुमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं नाहीये. त्यासाठी त्याने तुम्हाला निवडलेलं नाहीये. तो तुमची निवडणूक काय. पण जर का तुम्हाला हे समजलं तुमची निवडणूक, तर तुम्हाला हेही समजल की निवडलं का देवाने मला, कशासाठी निवडलं. फक्त देवाच्या राज्यात जाण्यासाठी. देवाच्या राज्यात तुम्ही कसे जाताल जर देवाचे हेतू तुमच्या जीवनात पूर्णच झाले नाही तर. देवाने ज्या हेतूसाठी तुम्हाला पाचारलेलं आहे, ज्या हेतूसाठी या भूतलावर पाठवलेलं आहे, ज्या हेतूसाठी त्याने तुम्हाला निवडलेलं आहे, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तुमच्या जीवनामध्ये, तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यात तरी कसे जाताल. तेव्हा तर पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, मला नाही वाटत तो खरा आहे. कारण त्याने तुमच्यामध्ये कार्य केलं पाहिजे. जर तो खरा पवित्र आत्मा आहे, सैताने तुम्हाला देईल अन्य भाषा, पण जर प्रभूपासून तो पवित्र आत्मा आहे तर त्याने त्याचं कार्य केलंच पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. फक्त जिबरिंग आणि जॅबरिंग नाही, फक्त अन्य भाषा बोलण्यासाठी पवित्र आत्मा नाहीये. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी आहे. पवित्र आत्मा तुम्हाला दाखवतो की देवाने तुला का पाचारण केलंय, का निवडलंय, त्याचा हेतू तुझ्या जीवनासाठी काय आहे हे तुम्हाला तो दाखवतो. आणि जशी तुम्हाला अंडरस्टँडिंग येते तुम्ही त्या मार्गावर धावायला लागता. म्हणून तुमचं पाचारण आणि तुमची निवडणूक या संबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषतः प्रयत्न करा. तो म्हणतो असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीच होणार नाही. यू विल नेव्हर फॉल, यू विल नेव्हर गो अस्ट्रे. तुम्ही भटकणार नाही, तुम्ही कधी पडणार नाही. आपण कित्येक वेळेस पडतो परत उठतो, पडतो आणि परत उठतो. बरं, विश्वास नाही तरी बरं आहे आम्ही उठलो. किती दिवस पडणार, किती दिवस आपल्याला लिमिट आहे. निवडलेल्याच्या जीवनामध्ये असा एक दिवस येतो की तो पडत नाही. एखाद्या गोष्टीमध्ये पडत असतो, पण नंतर अशी एक वेळी परमेश्वर त्याला पुरेशी कृपा दया पुरवतो, तो पुन्हा पडत नाही. का पडत झडतच आपल्याला देवाच्या राज्यात जायचं नाही, तर परिपूर्ण होऊन आपल्याला देवाच्या राज्यात जायचं आहे. परिपूर्ण होण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. पहा, तो म्हणतो असं केल्यास तुमचं पतन कधीच होणार नाही, तुम्ही प्रभूपासून कधीच दूर जाणार नाही. कित्येक लोकांना विसर पडलेला आहे, त्यांच्या निवडणुकीचा विसर पडलेला आहे आणि म्हणूनच ते भटकत राहतात. त्यांना कळत नाही की त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा स्पेशल असा हात आहे. त्यांच्या जीवनामध्ये सर्व घटना ज्या घडतात त्यामागं देवाचा विशिष्ट असा हेतू आहे. जर तुम्ही तुमचे परमेश्वराने तुमचे डोळे उघडले तर तुम्हाला दिसेल परमेश्वराचा विशिष्ट हेतू काय आहे तुमच्या जीवनासाठी. कुठल्या गोष्टी ढोपरून तुमच्या जीवनात होत नाहीत, त्यामागे विशिष्ट असा हेतू आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीमधून जायचंय. पण शुद्ध सोनं असं बाहेर पडायचंय सर्व घटनांमधून. प्रभूला प्रिय असे लेकरं तुम्हाला बनायचंय. पहा, म्हणूनच मग आपली पाचारण, आपलं निवडणूक आपल्याला समजलं पाहिजे की देवाने आपल्याला का पाचारण केलं, का देवाने निवडला. का कित्येकांच्या जीवनामध्ये पाचारण असतं, कित्येकांच्या जीवनामध्ये उच्च पाचारण असतं. देवाने तुम्हाला कशासाठी निवडलेले, फक्त पाचारण म्हणू नये का उच्च पाचारण आहे. ज्या उच्च पाचारणाविषयी पाऊल या ठिकाणी बोलतो. पाऊल म्हणतो मी कशाच्या पाठीस लागलेलो आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्ही कशाच्या पाठीस लागलेले आहात. वचन असं सांगतं फिलिप्पी करासपत्र 3 अध्याय आणि 14 वचन. फिलिप्पी करासपत्र 3 अध्याय 14 वचन 13 आणि 14. बंधुजनो, तो म्हणतो मी अद्यापी ते आपल्या कह्यात आणले असे मानत नाही. पाऊलाच्या डोळ्यासमोर एक टार्गेट होता. पाऊलाच्या डोळ्यासमोर एक गोल होता, एक टार्गेट होता. त्याला कुठपर्यंत तरी जायचं होतं. आणि त्या ट्रॅकवर तो धावत होता. तो डोळस धावत होता. आपले लोक हे आंधळेपणाने धावतात. आम्ही ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहोत, आम्हाला पवित्र आत्मा आहे आणि कुठेही तुम्ही जात नाही, 1 इंचही प्रभूमध्ये वाढत नाही. ही आंधळेपणाची धाव आहे, ही डोळस धाव नाही. धाव प्रत्येक पाऊल हा तुम्हाला पुढचं अंतर गाठायला लावतो. धावेमध्ये तुमचे पाय जे मागं पुढे जातात, प्रत्येक अंतर हे तुम्हाला पुढं नेतं. तुम्ही प्रभूमध्ये किती पुढे जात आहात. धाव करणाऱ्या माणूस एकाच ठिकाणी थांबलेला नसतो. तो पुढे 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 जातो त्याच्या गोलकडं, त्याच्या ध्येयाकडं. तुमचं ध्येय काय.
फार मोठा सन्मान मिळवणं जगामध्ये, फार मोठी प्रॉपर्टी मिळवणं, चांगलं घर तयार करणं, चांगली संपत्ती गोळा करणं, आपला संसार चांगला उभा करणं, हे गोल आहे का? नाही, पावलासमोर ते गोल नव्हता. पावलासमोर हे गोल होतं, हे ध्येय होतं की कसंही करून मी ते मृतांचं पुनरुत्थान मिळवावं. तुम्ही फक्त जगत आहात, पण तुम्हाला आशा आहे का की तुम्ही मृतातून पुनरुत्थित होताल? ही आशा, हा हेतू पावलासमोर होता. तो कसंही करून मी ते कायात घ्यावं, ज्यासाठी प्रभू येशूनं मला स्वतःच्या कायात घेतलेलं आहे. आपले विचार बदलले पाहिजेत. तो मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी पुढील गोष्टींकडे लक्ष लावतो. विसरून जा तुमच्या जीवनामध्ये काय काय घडलं होतं मागच्या वेळेस. पास्ट मध्ये काय काय घडलं विसरून जा. देवाने तुम्हाला का पाचारण केलं ते ध्यानात आणा आणि त्या मार्गाकडे धावायला सुरुवात करा. ट्रॅक दिलेला आहे देवाने तुम्हाला, देवाच्या राज्याचा ट्रॅक दिलेला आहे. जर तुम्हाला समजला नाही तर सैतान तुमचा नाश करून टाकेल. देवाच्या राज्याचा ट्रॅक आहे. देवाच्या टर्म्स अँड कंडिशनवर तुम्हाला धावायची, स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशनवर नाही. तो ख्रिस्त येशू मध्ये देवाचे जे वरील पाचारण, इंग्लिशमध्ये म्हटलं आता हाय कॉलिंग. पावलाची धाव कशासाठी होती? तो देवाचे जे ख्रिस्त येशू मध्ये देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच माझं एक काम आहे. हेच माझं काम आहे. आपले लोक कशाच्या मागे लागलेत? मला हे मिळवायचं, मला ते मिळवायचं, मला हे मिळवायचं, ते मिळवायचं, सर्व अहिक गोष्टींकडं. मागच्या वेळेस वाचलं आपण, देमास अहिक गोष्टींसाठी पावलाला सोडून गेला. देमास अहिक गोष्टींसाठी पावलाला सोडून गेला. तसं आपण नसावं. अहिक बुद्धीचे नसावं, सांसारिक बुद्धीचे नसावं. असं काय मिळवत आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही देवाच्या राज्यात घेऊन जाणार आहात? असं काय आहे लॉंग लास्टिंग तुमच्या जीवनामध्ये जे मेल्यानंतर पण तुमच्या बरोबर येईल? असं काय आहे? कशासाठी तुमची धाव आहे? अनंतकालिक जीवनासाठी धाव आहे का मग ह्या जगिक आणि सैतानी आणि संसारिक गोष्टींमध्ये तुमचं मन लुप्त झालेलं आहे? म्हणून म्हटलं मी तुम्हाला, तुमची निवडणूक तुम्ही विसरलेले आहात. तुमचं पाचारण तुम्ही विसरलेले की देवाने कशासाठी तुम्हाला निवडलं. पावलासमोर कोणता गोल होता? तुमच्या समोर कोणता गोल आहे? तो कसंही करून ते वरील पाचन हाय कॉलिंग म्हणजे वधूमधलं कॉलिंग आहे. हाय कॉलिंग आणि वधूमधलं कॉलिंग. मी सांगतो, आपले लोक पाचरण ज्याला म्हणतो, पाचरण वेगळं आणि हाय कॉलिंग ज्याला म्हणतो, कॉलिंग वेगळं, हाय कॉलिंग वेगळं. कॉलिंग वेगळं, हाय कॉलिंग वेगळं. पाचरण वेगळं, उच्च पाचरण वेगळं. तुमच्या जीवनामध्ये पाचरण मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही धावत नाही, तर उच्च पाचरण हे तुमच्यासाठी फार दूर आहे. स्टेफन मंडळीमध्ये आल्यापासून, त्या पहिल्या शतकाला मंडळीमध्ये आल्यापासून 3 वर्षामध्ये त्याची इतकी ग्रोथ झाली, इतका तो वाढला की वचन सांगतं तो मरताना त्याचा चेहरा देवदूता समान दिसत होता. स्टेफन हा वधूमधला मेंबर आहे. त्याने 3 वर्षात असं काय शिकला, त्याने किती मजल गाठली. वधूमधला मेंबर आहे आणि आपल्याला किती वर्षे झाले. त्याने 3 वर्षात ती मजल गाठली आणि मरताना तो म्हटला, हे पित्या, हे पाप ह्यांच्याकडे मोजू नकोस. त्याचा चेहरा देवदूतांसमान दिसला, त्याला आकाश उघडलेलं दिसलं आणि पित्याच्या उजवीकडे पुत्र उभा राहिलेला त्याने पाहिला. एवढं दृष्टांत दिसावा एवढी तरी आपली पात्रता बनली का? कधी प्रभू आपल्या संगती बोलतो का? कधी तो सेन्स आत्म्यामध्ये जाणवतो का? आपण कुठं आहोत? आपण हे ओळखलं पाहिजे. पावलाची धाव ती होती की कसंही करून वरील पाचारण, उच्च पाचारण मिळवण्यासाठी तो धावत होता. वधूमधलं कॉलिंग होतं त्याचं. देवाने आपल्याला वधूमध्ये निवडलेलं आहे हे सुद्धा लोकांना माहिती नाही. वधूमधलं निवडणूक तिथं बाजूलाच राहिली, पण देवाने मला पाचारण केलंय, निवडलंय हे सुद्धा लोकांना माहिती नाही. आणि त्यामुळे सैतान कित्येक जणांचा गैरफायदा घेण्यात आहे. मी तुम्हाला सांगतो, सैतान तुमचा गैरफायदा घेत आहे. ज्यावेळेस मी बोलत आहे तुमच्या सांगते, मी तुम्हाला सांगतो, सैताने तुम्हाला आजपर्यंत फिरवलेला आहे, गैरफायदा घेतलेला आहे ना, तो आजही घेते तुमच्यातल्या अज्ञानाचा गैरफायदा. पहा, म्हणून तुमची कान उघडणी करणं गरजेचं, तुम्हाला समज देणं गरजेचं आहे. हे माझं कर्तव्य आहे की तुम्ही तुमची निवडणूक ओळखून घ्या. तुमची निवडणूक, तुमचं पाचारण ओळखून घ्या. पहा, देवाने तुम्हाला कशासाठी पाचारण केलंय, देवाचा हेतू काय हे आपल्याला समजलं पाहिजे. पावलाचा गोल कोणता होता? त्याला कसंही करून वरील पाचारण मिळवायचं होतं.
उच्च पाचारण मिळवायचं होतं. त्याच्याकडे तो धावत होता आणि आपली धाव सगळी अहिक गोष्टींकडे. वचन सांगता आत्मिक मार्गानुसारी चालणारे माणसं आत्मिक गोष्टींकडे लक्ष लावतात आणि अहिक दृष्ट्या चालणारे लोक जे असतात ते अहिक गोष्टींकडे लक्ष लावतात. आम्ही सत्यामध्ये आहोत, आम्ही ख्रिस्ता शरीरामध्ये आहोत. मी म्हणतो सगळ्यात वर्स्ट शांतकरण, सगळ्यात घाणेरडा शांतकरण घेऊन आपण जगत आहोत प्रभू समोर. आणि तुम्हाला असं वाटतं प्रभू तुम्हाला अप्रिशिएट करील आणि तुम्हाला चांगले दिवस देईल. पहिलं स्वतःचं पाचारण शोधा, स्वतःची निवडणूक शोधा आणि मग प्रभू तुम्हाला वर आणेल. म्हणून देवाने चर्च नेमलेला आहे, म्हणून देवाने मिनिस्ट्री दिलेली आहे, म्हणून देवाने त्याचा सेवक नेमलेला आहे. यासाठी तो टाइम टू टाइम तुम्हाला कान उघडणी करील, तुम्हाला समजेल की बंधू तू कोण आहेस, सिस्टर तू कोण आहेस ही ओळख. देवाने तुम्हाला कशासाठी पाचरण केलेलं आहे, ही तू काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ हिज कॉलिंग. आज मी तुम्हाला ते बोलत आहे. देवाने का पाचरण केलेलं आहे. असंच इतर मंडळामध्ये जसे लोक जातात तसं ख्रिस्ताचर्यामध्ये आलं. मला माहिती आहे, मला जसं देवाने ह्या चर्चमध्ये आणलं, मला माहिती आहे की देवाने विशेष हेतून मला या चर्चमध्ये आणलेलं आहे. कारण हे चर्च इथं सर्व चर्चेसपेक्षा वेगळं आहे. दिस इज कॉल्ड द बॉडी ऑफ जीसस ख्राइस्ट. याला म्हणतात प्रभू येशूचं भूतालावरील शरीर, जे आध्यात्मिकरित्या या भूतालावर आहे, ज्याचे मेंबर्स तुम्ही आहात, ज्याचे अवयव तुम्हाला परमेश्वराने बनवण्याचं ठरवलेलं आहे. पण तुम्ही कोण आहात. पहिले करीन 5 म्हणला मनुष्य ज्यावेळेस स्वतःची निवडणूक विसरला त्यावेळेस त्याने घाणेरडी कृत्य चालू केले. कारण का त्याला स्वतःची निवडणूक समजली नाही, तो भटकत राहिला. पण ज्यावेळेस चर्चने त्याला बाहेर काढलं, तो ठिकाणावर आला, त्याला समजलं की देवाने मला का निवडलं. तो स्वतःच्या अपराधांपासून परावृत्त झाला, मंडळीत आला, स्वतःचं तारण करून घेतलं. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्हाला सर्वांना मंडळीची अत्यंत आवश्यकता आहे, मिनिस्ट्रीची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मागील 5 संदेशामध्ये मी सांगितलं मिनिस्ट्रीला कधी तुच्छ लेखू नका, कारण हीच मिनिस्ट्री तुमच्या तारणासाठी कारणीभूत राहील. देवाने तुम्हाला कशासाठी निवडलं. व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर कॉलिंग अँड इलेक्शन, हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. तत्वज्ञान समजून तुम्ही काय करणार आहे, तत्वज्ञान समजून तुम्ही काय करणार आहे. पण हे जर समजलं तुमचं पाचरण, तुमची निवडणूक, मी म्हणतो सैतान तुम्हाला पाडूच शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनाची धाव चांगली धावताल, तुम्ही कधी पडणार नाही. पेत्र म्हणतो तुमचं पतन कधी होणार नाही. म्हणून तुमची ओळख तुम्ही समजून घ्या. देवाने तुम्हाला का निवडलं. इफिसकारास पत्रामध्ये 1 अध्याय आणि वचन 4, देवाने तुम्हाला का निवडलं. ब्रदर्स अँड सिस्टर, प्रत्येक बंधू जो माझा ऐकत आहे, प्रत्येक सिस्टर जे माझा ऐकत आहे, मी विचारतो तुम्हाला देवाने तुम्हाला का निवडलं, का ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणलं, का सत्याच्या प्रवाहामध्ये आणलं. अनेक लोक जगामध्ये आहेत, त्यांना सत्य काय आहे हे पण माहिती नाही. त्यांना नाही माहिती सत्य काय, त्यांना हे पण माहिती नाही ख्रिस्ताचं शरीर या भूतलावर आहे, आध्यात्मिकरित्या ख्रिस्ता शरीर या भूतलावर आहे. त्यांना हेही माहिती नाही अजून. पण तुम्ही न मागता देवाने तुम्हाला दिलं, सगळं अंधारात चाललंय का. तुम्हाला देवाने का आणलं. प्रत्येक सिस्टर, प्रत्येक बंधू का आणलं, त्याचा हेतू काय. देवाने तुम्हाला एखाद्या दुसऱ्या मंडळीत ठेवलं असतं, पण इथं आणण्याचा हेतू काय. कारण देवानं तुम्हाला तुमच्यावर विशेष असं कार्य त्याला करायचंय, तुमच्या अंतःकरणावर विशेष असं कार्य करायचंय, तुमच्या आत्म्यावर विशेष असं कार्य करायचंय. करप्ट आत्मा घेऊन तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. चुकीचा आत्मा घेऊन, फॉल्ट असलेला सदोष असा आत्मा, निर्दोष नाही म्हणा मी, सदोष आत्मा घेऊन तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. भटकलेल्या अवस्थेत तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. तर नीतिमान केलेल्या लोकांचे आत्मे, परिपूर्ण केलेल्या लोकांचे आत्मेच केवळ देवाच्या राज्यात जातील. परिपूर्ण. आजपर्यंत आपल्या जीवनाचे किती दिवस वाया गेलेले आहेत आणि आपण किती परिपूर्णता गाठलेली आहे आपल्या जीवनामध्ये, किती परिपूर्ण झालो आहोत. आपल्याला एखाद्या नेचरवर आपण विजय मिळवलेला आहे का. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 8 वेळेस आशीर्वाद दिलेला आहे की जो विजय मिळवितो त्याला मी तो पांढरा खडा देईल. जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या पित्याच्या राजस्थानावर माझ्या राजस्थानावर माझ्याजवळ बसून देईल. जो विजय मिळवितो त्याला मी मुकुट देईल. जो विजय मिळवतो त्याला मी न कोमेदार हार देईल. 8 वेळेस आशीर्वाद त्यांनी दिलेले आहेत. जो विजय मिळवतो, किती प्रमाणात तुम्ही तुमच्या जीवनात विजय मिळवलेला आहे.
सगळा प्रॉब्लेम कुठं अडकून राहिलेला आहे? तुम्हाला स्वतःचं पाचारणच माहिती नाही, स्वतःचं निवडणूकच माहिती नाही, म्हणून तुमची धाव काय आहे हेच तुम्हाला कळत नाही. देवाने तुम्हाला का निवडलंय? या जगामध्ये फक्त जीवन जगण्यासाठी का? नाही, तुम्हाला काहीतरी तुमचं गोल वेगळं असायला पाहिजे. तुमचं सगळं लक्ष त्या स्वर्गीय राज्याकडे असलं पाहिजे. तुमचं सगळं लक्ष त्या देवाच्या राज्याकडं, त्या गौरवाकडं जे प्रकट होणार आहे, जे देव तुम्हाला देणार आहे, प्रदान करणार आहे, त्या गोष्टींकडे तुमचं लक्ष लागलं पाहिजे, ना की या जगिक गोष्टींकडं. ती तुमची धाव असली पाहिजे. देवाने तुम्हाला का निवडलं? हेतू काय? पहा या ठिकाणी हेतू, पहिला अध्याय 4 वचन, इफिसकरास पत्र. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व्हावे व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडिले. आज तुम्हाला कळतं. पहिली गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्हाला निवडलेलं आहे. आणि जर निवडलेलं आहे तर कशासाठी? उत्तर मिळतं, तुम्ही पवित्र व्हावं म्हणून, तुम्ही निर्दोष व्हावं म्हणून, तुमच्यातले दोष निघून जावेत. जे देवाच्या नजरेसमोर आजही ते दोष आहेत ते निघून जावेत, अशी देवाची इच्छा आहे. म्हणून देवाने तुम्हाला निवडलंय. सृष्टीच्या स्थापनेपूर्वी दोष घेऊन मरू नका. स्वतःच्या जीवनामध्ये दोष घेऊन मरू नका. त्या दोषांमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणून देवाचे निवडलेले, त्यांची धाव, प्रत्येक धावेमध्ये ते पुढे जातात. प्रत्येक पाऊल त्यांना पुढे घेऊन जातं. ज्यावेळेस मनुष्य एखादा धाव धावतो तो तिथंच थांबत नाही, तो पुढे 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 तिथपर्यंत जातो जिथं सीमारेषा आहे किंवा जिथं बाउंड्री आहे किंवा जिथं त्याचं गोल पूर्ण होईल त्या गोलकडे तो धावत असतो. तुम्ही जिथं आहात तिथंच आहात का? आज किती वर्ष झाली आपण मंडळीमध्ये आहोत, ख्रिस्ताचर्यामध्ये आहोत, किती प्रमाणात आपल्या आत्म्यावर, आपल्या विचारांवर, आपल्या स्वभावावर कार्य झालेलं आहे. तो स्वभाव घेऊन आपण आजही जगत आहोत का? अजूनही कुरकुरीचा आत्मा आपल्यामध्ये आहे का? अजूनही द्वेषी आणि मत्सरी स्वभाव आपल्यामध्ये आहे का? आपल्यामध्ये क्षमाशील अंतकरण आहे का? पहा, प्रभूने आपल्या प्रार्थना शिकवली, जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा कर, जसं आम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करतो. जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करत नाही तर प्रभू पण तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. नो वन इज परफेक्ट. कोणीही पूर्ण नाही, तुम्ही पण पूर्ण नाही देवाच्या नजरेमध्ये. आपण सर्व मानव आहोत. आपण ते दैवी हृदय, दैवी आत्मा इतरांना दाखवला पाहिजे. उत्तम आत्मा दाखवून दुसऱ्यांना जिंकलं पाहिजे, ना की चुकीचा आत्मा दाखवून. आपण कोणालाही दाखवू शकत नाही. आणि म्हणूनच मग आपल्याला का देवाने निवडलं? तर आपण त्याच्या दृष्टीने परिपूर्ण व आपण त्याच्या दृष्टीने प्रेमामध्ये, त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून देवानं ख्रिस्तामध्ये तुम्हाला सृष्टीच्या स्थापनेपूर्वी निवडलं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही निवडलेले आहात का? दुसरा प्रश्न, निवडलं तर मग का निवडलं? तुम्ही पवित्र व्हावं, तुम्ही दिवसेंदिवस पवित्र व्हावं, निर्दोष व्हावं, निर्दोष व्हावं म्हणून देवाने तुम्हाला निवडलं. आणि मराच्या वेळेस त्या अवस्थेमध्ये जावं, अवस्थेपर्यंत पोचावं जिथं तुम्ही म्हणताल, मी माझी धाव संपवली, मी माझा मुकुट मिळवला. अर्धी तरी धाव धावलात का तुम्ही? जीवनाची त्या गोलपर्यंतची, ट्रॅकवरची धाव अर्धी तरी धावलात का? 10 पावलं तरी पुढे गेलात का? का आपण जिथं आहोत तिथंच आहोत ख्रिस्ताश्चर्यामध्ये? तर मग आपण काय मिळवलं? जर आपण सुधरू शकत नाही तर परमेश्वर वचन सांगतं, तुम्हाला बाजूला काढील आणि दुसऱ्याला तिथं ठेवील. तुमची जागा ऑक्युपाय करील दुसरा व्यक्ती. म्हणून आपण ज्या देवानं आपल्याला एवढा मोठा सन्मान दिला, ख्रिस्ताचं शरीर दिलं, सत्य दिलं, अजून काय पाहिजे? म्हणून आपण आपली धाव चांगल्या प्रकारे धावलं पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे, देवाने मला पवित्र होण्यासाठी पाचारण केलंय, निर्दोष होण्यासाठी पाचारण केलं. कित्येक लोक फक्त कानाची खाज जिरवण्यासाठी ऐकतात. कानाची खाज जिरावी म्हणून अशा प्रकारे वचन ऐकतात, पण ते वचन स्वतःवर कार्य करेल अशा पद्धतीने ते कधी घेत नाही. ते कधी सिरियसली घेत नाही कित्येक लोक देवाचं वचन. त्यामुळं ते जेथे आहेत तेथेच राहतात. प्रभूचं वचन त्यांच्यावर कार्य करत नाही, त्यांच्यासाठी वचन नाही. पण त्या व्यक्तीसाठी ज्याच्यावर हे वचन कार्य करेल, ज्याला समजल की खरंच देवाने मला पवित्र होण्यासाठी आणि निर्दोष होण्यासाठी निवडलेले आहे, अर्थात माझ्या चुकांमधून बाहेर पडण्यासाठी देवानं मला निवडलेलं आहे. माझ्या चुका मी बाजूला टाकल्या पाहिजेत आणि देवाच्या इच्छेला मान दिला पाहिजे. बरोबर, परमेश्वर तुम्हाला सगळं तुमच्या जीवनासाठी मार्गदर्शन करील, पण तुम्ही ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि तुम्हाला दिसल
दुसऱ्या एंडला तुम्हाला यशच मिळणार, विजयच मिळणार. पण देवाने तुम्हाला पवित्र होण्यासाठी पाचारण केलेलं आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स, हे विसरू नका. आणि हेही विसरू नका, केवळ देवाच्या वचनांच्या आज्ञा पालनानंच तुम्ही पवित्र व्हाल. देवाचं मनुष्याचं ऐकलं तरच तुम्ही पवित्र व्हाल. तुम्ही वचने ऐकली तरच तुम्ही पवित्र व्हाल. योहान 15:3 मध्ये वचन सांगतं, प्रभू येशू शिष्यांना म्हणाला की मी सांगितलेल्या वचनांच्या द्वारा तुम्ही शुद्ध झाला आहात. दुसरं कुठलं साधन नाही तुम्हाला शुद्ध होण्यासाठी, वचनच केवळ. किती वचनांचं किती आपल्यावर वर्चस्व आहे ते शोधा. स्वतःचा पहिलं शोध घ्या, स्वतःला शोधा. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे आहात, देवाने तुम्हाला कशासाठी निवडलंय. मी माझी धाव कुठपर्यंत धावलोय, माझ्या आयुष्याचे 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, तरी मी जिथं आहे तिथंच आहे. आणि किती वर्ष अजून बाकी आहेत माझ्या जीवनाचे. मला किती मोठी धाव धावणं गरजेचं आहे. वरील पाचारण तर माझ्यापासून दूरच आहे. हाय कॉलिंग ज्याला म्हणतो, वधू म्हणलं पाचारण, ते तर माझ्यापासून दूरच आहे. पण पाचारण तरी समजलंय का तुम्हाला? देवाने तुम्हाला खास करून त्याला तुम्हाला निवडलंय फक्त एकाच गोष्टीसाठी, ती पवित्रता तुमच्यामध्ये यावी. तो निर्दोषपणा तुमच्यामध्ये यावा. आणि जोपर्यंत पवित्रता निर्दोषपणा येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही हालतमध्ये देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. मला सांगू नका तुम्ही ख्रिस्ताचर्यामध्ये आहात. तुम्ही लॉस्ट आहात. यू आर लॉस्ट. तुम्ही हरवलेले आहात. रघुणीची कॅसेट आहे, रिलिजियस बट लॉस्ट. रिलिजियस बट लॉस्ट, धार्मिक पण हरवलेले. यू आर लॉस्ट. देवाने तुम्हाला पवित्र होण्यासाठी नेमलेलं आहे. आणि पवित्र होण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस झाली पाहिजे. वचन असं सांगतं, पाऊलही या ठिकाणी विधान करतो इब्री लोकास पत्रामध्ये 12वा अध्याय वचन 14, सर्वांबरोबर शांतीने राहणे. सर्वांबरोबर शांतीने राहणे. 12वा अध्याय वचन 14 इब्री लोकास पत्र. सर्वांबरोबर शांतीने राहणे व ज्या वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रीकरण. ज्या वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही. कधी अभिलाषा बाळगली का तुम्ही, की तुम्ही सर्वसमर्थ पित्याला पाहावं? ज्या पित्यानं सगळं क्रिएशन केलं, ज्या पित्यानं तुम्हाला निर्माण केलं, जो विश्वाचा राजा आहे, विश्वाचा निर्माण करता आहे, कधी त्याला पाहण्याची उत्कंठा तुमच्या मनात आली का? मग जर का उत्कंठ आहे, पावलाल ती उत्कंठ होती. त्याला म्हणतो हाय कॉलिंग, उच्च पाचारण. ज्यांच्या जीवनात हाय कॉलिंग आहे ते पित्याला पाहणार आहेत. पाऊल म्हणतो पवित्रीकरण झाल्याशिवाय तुम्ही पित्याला पाहू शकत नाही. तो ज्या वाचून कोणास प्रभूचं दर्शन होत नाही असे पवित्रीकरण. यांच्या पाठीस लागा. पाठीस लागा. पाठीस कसं लागतो आपण? हळूहळू. एखाद्या गोष्टीच्या पाठीस कसं लागतं तुम्ही? एखादी गोष्ट तुम्ही कशी पाठीस लागता? पाठीस लागणं म्हणजे जोरात धावणं आणि ते आपल्याला आपल्या हातात मिळवण्याचा प्रयत्न करणं. तो म्हणतो सर्वांबरोबर शांतीने राहा. वचन कशासाठी आहेत? फक्त ऐकण्यासाठी? प्रत्येकाने ठरवलं पाहिजे मनामध्ये की मी सगळ्यांबरोबर शांतीने राहील. माझ्या जॉबवर मी सगळ्यांबरोबर शांतीने राहील. एखादा जर तुम्हाला त्रास देतो तुम्ही शांतीने राहा. परमेश्वराला हँडल करू द्या ते मॅटर. परमेश्वराला हँडल करू द्या. दानियेला विरुद्ध जाणारे लोक होते. दानियेलला नाही, परमेश्वरच्या हातात ती मॅटर दिली. शेवटी परमेश्वर जिंकला आणि दानियल जिंकला. आणि ते लोक आणले ज्यांनी दानियेला विरुद्ध कारस्थान केलं होतं. ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या विरुद्ध कोण जाईल? परमेश्वर तुमच्या पक्षाचा असला पाहिजे. म्हणून सर्वांबरोबर शांतीने राहा पाऊल बोलतो. हे वचन असेच आहेत का? हे वचन जर तुम्ही पाळताल ब्रदर्स अँड सिस्टर, तर याचे अद्भुत सुपरिणाम तुमच्या जीवनात झालेले तुम्हाला जाणवतील. अद्भुत असा वेगळा असा आशीर्वाद तुमच्या जीवनात आलेला तुम्हाला दिसेल. सर्वांबरोबर शांतीने राहा, घरात आणि बाहेर पण. मनाची तयारी करा. सैतान तुमचा गैरफायदा घेते. तुमच्या अशक्तपणाचा, तुमच्या विकनेसचा सैतान गैरफायदा घेते. तो सर्वांबरोबर शांतीने राहणे व ज्या वाचून कोणाचे प्रभूला कोणाच प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रीकरण. यांच्या पाठीस लागा. देवाने तुम्हाला का पाचारण केलंय? या पवित्रीकरणासाठी. या पवित्रीकरणासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलंय. पहा, देवाने विशेष हेतूने तुम्हाला ब्रदर्स अँड सिस्टर्स निवडलं.
तुम्ही सर्वांबरोबर शांतीने राहावं, तुम्ही ते पाचारण मिळवण्याच्या खुणेकडे धावावं. अशा प्रकारे ही भूतलावरची धाव आपल्याला धावायची. आपण इथं उपरी प्रवासी आहोत, या भूतलावरचे लोक नाहीत. आपला हा देश नाही, आपला देश येणार आहे. त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये आपल्याला जायचंय. पहा, जिथं सार्वकालिक जीवन आहे, जिथं अनंतकालिक जीवन आहे, अशा देशामध्ये आपल्याला जायचंय. आपण इथं उपरी व प्रवासी आहोत, पण इथं जोपर्यंत आहोत तोपर्यंत देवाने दिलेल्या टर्म्स अँड कंडिशनवर आपल्याला जीवन जगायचंय. आपल्या टर्म्स अँड कंडिशनवर नाही. आपल्याला ती धाव धावायची जी देव तुम्हाला दाखवत आहे मिनिस्ट्रीच्या द्वारा. तुम्हाला ती शांतपणाने स्वीकारायची, नम्रपणाने स्वीकारायची आणि त्यामधून जायचंय. तरच तुमच्या हाती काहीतरी लागल, नाही तर तुम्ही सगळं गमावताल. पृथ्वीच्या गोष्टी तर गमावताल, पण अनंतकालिक जीवन पण गमावताल. सर्वांबरोबर शांतीने राहा आणि कोणाचंही प्रभूचं दर्शन होत नाही असं पवित्रीकरण त्याच्या पाठीस लागा. पाऊल कुठल्या मेंटॅलिटी मधून बोलत होता, काय विचार होते त्याचे, किती उच्च दर्जा होता विचारांचा. आपण ही उच्च विचारांची ही सुद्धा मजल गाठली नाहीये, ही सुद्धा मजल गाठली नाही. म्हणून सर्व प्रेषित लोक तेच तुम्हाला सांगतील की तुमचं पाचन ओळखा, कशासाठी देवाने तुम्हाला निवडलंय. पेत्रही या ठिकाणी त्याच्या पत्रामध्ये बोलतो. पेत्राचं पत्र या ठिकाणी पहिले पेत्र 2 अध्याय 21 वचन, 21 ते पुढे बघूया. तो म्हणतो, पहिले पेत्र 2 अध्याय वचन 21, याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कशासाठी पाचारण करण्यात आलेले आहे? पहिला प्रश्न, तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे का? जर ह्याचं उत्तर आहे होय, तर पुढचा भाग तुमच्यासाठी आहे. तर तुमच्यासाठी पुढचा भाग आहे. तो याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कशासाठी पाचारण करण्यात आले पेत्र? तो कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हा करिता कित्ता घालून ठेविला आहे. प्रभू, माझ्या जीवनात किती मोठं दुःख, किती मोठं दुःख. त्याने तर काहीच केलं नव्हतं, तो निर्दोष कोकरा होता, तरी त्याच्या जीवनात मोठं दुःख होतं. तुमच्यापेक्षा मोठं दुःख त्याने सोसलं मानवी शरीरामध्ये येऊन. आणि पेत्र म्हणतो, त्याने ते दुःख सोशित असताना आपल्यासाठी कित्ता ठेवलाय, कित्ता घालून ठेवलाय, यासाठी की आपण त्याच्या पावलांना अनुसरावं. तो ज्या पावलांमधून गेला, जसे त्याचे पावलं होते, जसा तो गेला, जसा तो चालला, तसं आपण चालावं. जसा तो चालला तसं आपण चालावं. त्याने स्वतःची मनमानी केली नाही. तो पित्याच्या इच्छेप्रमाणे करावयास आला होता. तो पित्याच्या इच्छेप्रमाणे करावयास या भूतारावर आला होता, स्वतःची इच्छेप्रमाणे वागण्यास नव्हे. आणि देवाने आपल्याला निवडलेले स्वतःची मनमानी करण्यासाठी नाही, स्वतःची इच्छेप्रमाणे वागण्यासाठी नाही, तर आपणही त्याच्या पावलांना अनुसरावं अशी परमेश्वरची इच्छा आहे. त्यासाठी त्याने कित्ता घालून ठेवलाय. काय कित्ता होता? त्याने पाप केले नाही. त्याने पाप केले नाही आणि पापापासून आपणही होईल तितका करून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याचं मन कपटी नव्हतं, त्याच्या मुखामध्ये लबाडी नव्हती. पहा, त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. आणि त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. पहा, एखादा तुमचा निंदा करतो, करू द्या, स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. पण तुम्ही प्रभूला अनुसरा, त्याच्या मार्गानुसार चाला. तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात, इतरांना कसं दाखवून देताल? तुम्ही वेगळे आहात, इतरांना कसं दाखवून देताल? समोरच्या पेक्षा तुम्ही वेगळे आहात हे तुम्ही इतरांना कसं दाखवून देताल की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहे? तुम्ही समोरच्या व्यक्तीपेक्षा वेगळे आहात हे तुम्ही कसं दाखवून देणार? तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तो त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख सुषित असता त्याने धमकाविले नाही. काही बोलला नाही, तो काही बोलला नाही. किती मोठा कित्ता आहे. तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपून दिले. तुमचा विश्वास आहे का न्याय करणारा देव वर बसलेला आहे? तो जज बसलेला आहे, तो सर्व काही पाहतो. तर त्याच्याकडे का काही गोष्टी सोपून देत नाही?
का काही गोष्टी सोपून देत नाहीत? तो नियंत्रण करणारा परमेश्वर आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याच्या हातामध्ये तुमचं जीवन आहे. तो नियंत्रित करू शकतो, पण तुमच्या जीवनाचा कंट्रोल तुम्ही स्वतः त्याच्या हातात दिला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तो कंट्रोल करणार नाही. पहा, तो म्हणतो, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे त्याने सर्व काही सोपून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणा संबंधाने मृत व्हावे, पापाबद्दल मृत व्हावे. आता तुमच्या जीवनामध्ये पाप नष्ट व्हावं, पापाला तुम्ही मेलेले असावे, पाप तुमच्या जीवनातून नष्ट व्हावं, पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणा संबंधाने साठी जिवंत व्हावे, म्हणून देवाने तुम्हाला पाचारण केलंय. म्हणून पेत्र म्हटलं 21व्या वचनामध्ये, याच करिता तुम्हाला देवाने पाचारण केलेले आहे. याच करिता देवाने तुम्हाला पाचारण केलेले आहे. याच करिता देवाने तुम्हाला पाचारण केलेले आहे. आणि तो म्हणतो धार्मिक आचरणा संबंधी जिवंत व्हावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला आहात. तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळवा अध्यक्ष याचकडे माघारी फिरला आहात. याचकडे माघारी फिरला आहात. ख्रिश्चन लाईफ असंच नाही ब्रदर. देवाने तुम्हाला विशिष्ट हेतूने विशिष्ट गोष्टींसाठी पाचारण केलेलं आहे. आणि विशेष करून त्याची अशी इच्छा आहे की तुम्ही निर्दोष व्हावं, तुम्ही पवित्र व्हावं तुमच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस. आणि जसा तो चालला तसं तुम्ही चालावं. मला असं वाटतं आज सकाळीच ब्रदर जॉयनी एक वचन दिलं, 1 योहान याचा 2रा अध्याय आणि 6वं वचन. 1 योहान 2रा अध्याय 6वं वचन, मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. तुम्ही त्याचमध्ये राहता का? प्रश्न. तुम्ही ख्रिस्तामध्ये राहता का? प्रश्न. याचं उत्तर पहिले स्वतः मिळवा. तुम्ही ख्रिस्तामध्ये राहता का? तो जो कोणी म्हणतो मी त्याचमध्ये राहतो, त्याने जसा तो चालला तसे स्वतःच्या जीवनामध्ये चालावे. असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. कसा होता प्रभू येशू? नम्र होता. आपण नम्र झालं पाहिजे. प्रभू येशूने परत निंदा केली नाही, तुम्ही निंदा करू नका. प्रभू येशूने टीका केली नाही, टीका करणाऱ्यांची टीका केली नाही, तुम्ही टीका करू नका. प्रभू येशूने सर्व यथार्थ न्याय करणाऱ्याकडे सोपून दिलं, तुम्ही यथार्थ न्याय करणाऱ्याकडे सोपून द्या. तो नम्र होता त्याच्या जीवनामध्ये, तुम्ही नम्र व्हा. तो पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता, तुम्ही पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे बना. त्याच्या जीवनापुढे ध्येय होता, तुमच्याही जीवनापुढे ध्येय ठेवा. पहा, आणि देवाने तुम्हाला कशासाठी निवडलं, तुमच्या पाचारणाचा हेतू काय हे ओळखा. असंच निवडलं नाही बरं. जर का तुम्हाला, मला तरी वाटतं तुम्ही जर निवडलेले नाहीये, तर मला असं वाटतं कदाचित तुम्हाला देवाने इतर मंडळामध्ये ठेवलं होतं, इतर मंडळामध्ये ठेवलं असतं, पण तिकडं न ठेवता देवाने तुम्हाला का आणलं? का आणलं? का सत्यामध्ये आणलं? कदाचित निवडलेले आहात. आणि जर निवडलेले आहात, तुम्ही निवडलेले आहात हे तुम्हाला माहिती आहे का? हे ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, म्हणून देवाने तुम्हाला ख्रिस्ताच्या पावलांना अनुसरण्यासाठी निवडलेलं आहे. या ठिकाणी आणखी 2 वचनं शेवटची घेतो. इफिसकरास पत्र 4था अध्याय 11वं वचन. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय. देवाने का तुम्हाला निवडलं ब्रदर्स अँड सिस्टर्स? ही वचने अनमोल आहेत. निवडलेल्यासाठी माझा विश्वास आहे ही वचने फक्त निवडलेल्यावर कार्य करतील, निवडलेल्या समज देतील की तू ओळखणं गरजेचं आहे आता तरी की तू कोण आहेस. वचन सांगतं 4था अध्याय आणि वचन 11 पासून वचन सांगतं, आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ह्यांना कशासाठी नेमलं? परमेश्वर मिनिस्ट्री कशासाठी दिलेली तुम्हाला? यांना सेवेच्या कामासाठी. आम्ही सेवा करीत आहोत. पहा, सेवेच्या कामासाठी. विश्वास आता सध्या त्यांची सेवा करीत आहेत का? होय. ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी. ख्रिस्ता शरीराची रचना कशी होईल? ज्यावेळेस प्रत्येक मेंबर तयार होईल त्यावेळेस ख्रिस्ता शरीराची रचना होईल. ख्रिस्ताच्या शरीराची रचनेसाठी पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. तेच आमचं पाचारण आहे की तुम्हाला पूर्णता आणावी,
तुम्हाला परिपूर्ण करावं, परिपूर्णतेपर्यंत तुम्हाला घेऊन जावं. हा मिनिस्ट्रीचा जॉब आहे. मेंढरांचं कर्तव्य आहे की मेंढपाळाची वाणी त्यांनी ऐकावी आणि त्या मार्गाने चालावं. पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वराचा हेतू आहे, प्रत्येक गोष्टी मागे देवाचा हेतू आहे. तो आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी ज्ञानाच्या एकत्वास, प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या बायबलमध्ये अंडरलाईन करू शकता हा शब्द, प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल. अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. देवाने आपल्याला मिनिस्ट्री दिलेली कशासाठी? की यासाठी की आपण प्रौढ व्हावं, प्रौढ मनुष्यपणास येऊन पोचावं. 40-50 वर्षाचं होणं म्हणजे देवाच्या दृष्टीने प्रौढ होणं नाही. तुम्ही आध्यात्मिकरित्या प्रौढ व्हावं, तुम्ही त्या मॅच्युरिटीपर्यंत जावं. पहिली गोष्ट तुम्हाला पाचारण कळावं, निवडणूक तुमची कळावी, तुम्ही मॅच्युअर व्हावं प्रभूमध्ये. ज्या चुका कालपर्यंत करत होत्या आता इथून पुढे तुमच्याकडून न व्हाव्या, या मॅच्युरिटीपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. त्यासाठीच देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. देर इज नन अदर पर्पज फॉर यू अँड युअर लाईफ. तुमच्या जीवनासाठी दुसरा कुठलाही हेतू देवाचा नाही, फक्त हाच की तुम्ही निर्दोष व्हावं, तुम्ही पवित्र व्हावं, तुम्ही सर्वांबरोबर शांतीने राहावं. जसा तो चालला तसं तुम्ही चालावं, तुमच्यामध्ये पूर्णता यावी, तुम्ही प्रौढ मनुष्यपणास जावं, तुम्हाला ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त व्हावी. ख्रिस्ताची पूर्णता येत आहे का तुमच्या अंगी? ख्रिस्ताची पूर्णता, जसा तो पूर्ण होता तशी परिपूर्णता दिवसेंदिवस तुमच्या जीवनात येत आहे का? जर येत असेल तर मी म्हणाल निश्चित तुमच्यामध्ये निवडणूक आहे. जर येत नाही, याचा निगेटिव्ह आन्सर असेल तर मला डाऊट आहे तुम्ही निवडलेले आहात किंवा नाही. ख्रिस्ताची पूर्णता ब्रदर्स प्राप्त व्हावी म्हणून देवाने मिनिस्ट्री पण दिली, मिनिस्ट्री पण दिली. हा देवाचा हेतू आहे की तुम्ही परिपूर्ण व्हावं, परिपूर्ण व्हावं, प्रौढ मनुष्य बनावं, प्रौढ मनुष्य बनावं ख्रिस्तामध्ये, आणि तुमची पूर्णता व्हावी आणि तुम्ही त्या ज्ञानापर्यंत पोहोचावं. प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता तुम्हाला प्राप्त व्हावी अशी परमेश्वरची इच्छा आहे. आणि शेवटचं वचन या ठिकाणी देतो मी, रोमकारसपत्र 8 अध्याय, रोमकारसपत्र 8 अध्याय 29 वचन. शेवटचं वचन या ठिकाणी 8 अध्याय 29 वचन असं सांगतं, कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते. तुमच्याविषयी पूर्वज्ञान आहे का देवाला? आहात का तुम्ही देवाच्या पूर्वज्ञानामध्ये, पूर्वसंकल्पामधले आहात का? तर हे वचन तुमच्यासाठी आहे, तर हे वचन तुमच्यासाठी आहे. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकले, आगाऊच निवडले, सृष्टीच्या स्थापनेपूर्वी निवडले. कशासाठी? यासाठी पुत्राची प्रतिमा तुमच्या जीवनात यावी. प्रिय ब्रदर, प्रिय सिस्टर, तुझ्या जीवनात ख्रिस्ताची पूर्णता यावी म्हणून देवाने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी तुला निवडलं. कानाची खाज जिरावी म्हणून अशा रीतीने वचन ऐकू नका. सिरियस वचन आहेत, सिरियस वचन आहेत, सिरियस लोकांसाठी. त्याने आगाऊच नेमून टाकलं यासाठी पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे तुम्ही बनावे, ख्रिस्ताची प्रतिमा तुमच्यामध्ये यावी. ह्यात हेतू हा की बंधू वर्गात त्याने ज्येष्ठ असे व्हावे. ज्यास त्याने आगाऊ नेमून टाकले त्यास त्याने पाचारण केले. ज्यास पाचारण केले, तुम्हाला माहिती मधली स्टेप, त्यांना त्याने नीतिमान ठरवले. ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचं त्याने पवित्रीकरण केलं. पाऊल म्हणतो पवित्रीकरण त्याच्या पाठीस लागा. तुम्ही पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून देवाने तुम्हाला निवडलं. ज्यास पाचारण केले त्यास त्याने नीतिमान ठरविले, ज्यास नीतिमान ठरविले त्यांचं त्याने पवित्रीकरण केलं. आणि ज्यांचं पवित्रीकरण झालं, वचन पुढचं, ज्यास नीतिमान ठरवले म्हणजे पवित्रीकरण केल्यानंतर त्यांचं त्याने गौरव केलं. देवाच्या राज्यात तुमचं गौरवीकरण आहे ब्रदर्स. तुम्हाला तो न कोमेजणारा हार मिळेल का? तुम्हाला तो पांढरा खडा मिळेल का? की ज्या व्यक्तीला मिळेल त्यालाच माहित त्याच्यावर काय लिहिलेलं आहे.
तुम्हाला येशूच्या राजासनावर बसायला मिळेल का? काय कुठं आहे दृष्टिकोन आपला? रस झोपेतून उठा. पाऊल म्हणतो झोपेतून उठावे अशी वेळ आलेली आहे. तो म्हणतो आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आपल्या अधिक जवळ आलेले आहे. झोपेतून उठा. समजून घ्या स्वतःचं पाचरण, स्वतःची निवडणूक. असे केल्यास तुमचे पतन होणार नाही, पेत्र म्हणतो. स्वतःचं पाचरण, स्वतःची निवडणूक हे ओळखून घ्या. मी सांगतो ज्या दिवशी तुम्हाला समज प्राप्त होईल, तुमच्यामध्ये दुरुस्ती व्हायला लागेल. तुमच्यामध्ये दुरुस्ती व्हायला लागेल. तुम्हाला समजेल की देवाने मला यासाठीच पाचरण केलेलं आहे. मला निंदा करता कामा नये, मला खोटं बोलता कामा नये, मला नम्र होणं गरजेचं आहे, मला प्रत्येकाबरोबर शांतीने राहणं गरजेचं आहे, एखाद्याने माझा अपमान केला मला करणं गरजेचं नाही. हेच माझं पाचरण आहे. त्यासाठीच प्रभूनं मला निवडलेलं आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणूनच देवाने मिनिस्ट्री आपल्याला दिलेली आहे या गोष्टींची आपल्याला समज देण्यासाठी की देवाने आपल्याला का पाचरण केलेलं आहे. विश्वास करतो, आशा करतो की निश्चित आजचा हा विषय तुमच्यासाठी लाभयुक्त होईल आणि तुम्हाला निश्चित आपलं पाचरण, आपली निवडणूक समजण्यासाठी तुम्ही कार्यान्वित होताल आणि तातडीने प्रभूला प्रार्थना करताल की प्रभू माझं पाचरण काय, माझी निवडणूक काय, कृपा करून मला हे समजू दे. पाऊल म्हणतो तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित व्हावे, तुमचे अंतःचक्षु प्रकाशित व्हावेत. तुम्हाला ओळखी संबंधीचं ज्ञान मिळावं आणि प्रकटीकरणाचा आत्मा मिळावा. म्हणून प्रार्थना करा, झोपेत राहू नका. कारण तुमचा शत्रू सैतान कोणाला गिळावं, कोणाला फाडून टाकावं यासाठी गर्जना करीत फिरतो. तुम्ही जर गाफील राहताल तर सैतान तुमच्यावर कधी अटॅक करेल, तुमचा नाश करेल हे तुम्हाला समजणारही नाही. म्हणूनच हा संदेश आहे की तुमच्या पाचरणाचा हेतू ओळखा. नो युअर कॉलिंग, टार्गेट, गोल फिक्स करा. ऐक गोष्टींकडे धावू नका, ऐक गोष्टींच्या मागे धावू नका, तर त्या अनंतकाली गोष्टींच्या मागे धावा ज्याच्या मागे पाऊल धावत होता. परमेश्वर करो या वचनांच्या द्वारा तुम्हाला आशीर्वादित करो. माझा विश्वास आहे की आजचा संदेश निश्चित तुमच्यासाठी लाभयुक्त होईल आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारे आज परमेश्वराने मार्गदर्शन केलं आणि देवाने मला चालवलं, मला पवित्र आत्म्याची प्रेरणा दिली. म्हणून मी सर्व गौरव माझ्या पित्याला देतो, मी सर्व गौरव माझ्या देवाला देतो. आणि धन्य ते लोक आहेत ज्यांना हा विषय समजला आजचा. प्रभू करो त्यांना शक्ती पुरवो, त्यांना दया पुरवो स्वतःचं पाचरण आणि स्वतःची निवडणूक समजून घेण्यासाठी. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. आजच्या संदेशाबद्दल मी देवाचे आभार मानतो. आपण शेवटची प्रेयर करूया आणि तुम्ही हे संदेश टाइम टू टाइम ऐकत जा. मी MP3 फॉर्मॅटमध्ये पण संदेश पाठवत आहे, M4A फॉर्मॅटमध्ये पाठवत आहे. जास्त स्पेस आपल्या मोबाईलची जाऊ नये म्हणून ते संदेश पण ऐकत राहा. तुमच्या साक्षी, संदेशाविषयीच्या साक्षी तुम्ही रेकॉर्ड करून व्हॉट्सअपला पाठवू शकता. तुमच्या साक्षीमुळे निश्चितच देवाच्या मनुष्याला पण उत्तेजन मिळतं आणि इतरांनाही उत्तेजन मिळतं. तेही कार्यान्वित होतात स्वतःची साक्ष टाकण्यासाठी. ब्रदर्स अँड सिस्टर, तुम्ही इतरांसाठी एक्झाम्पल बना. तुम्ही वाट बघू नका कोणी साक्ष देईल का नाही. तुम्ही तुमची साक्ष रेकॉर्ड करून पाठवत जा. मला सांगायची काही गरज पडली नाही पाहिजे की बंधू तू तुझी साक्ष रेकॉर्ड करून पाठव, की सिस्टर तुम्ही तुमची साक्ष रेकॉर्ड करून पाठवा. तुमच्यासाठी जर परमेश्वर अशा अवस्थेत, ज्यावेळेस चर्चेत बंद आहेत, अशा अवस्थेतही तुमच्यासाठी चांगले संदेश परमेश्वर आणत आहे, तुम्हाला वाटलं पाहिजे, तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे की खरंच आजचा संदेश माझ्यासाठी चांगला होता. मी माझी साक्ष रेकॉर्ड करून पाठवील. मी मिनिस्ट्रीला उचलून धरील. मी देवाचं कार्य उचलून धरील. ज्यावेळेस तुम्ही तुमची साक्ष रेकॉर्ड करून पाठवता, तुम्ही देवाचं कार्य उचलून धरत आहात. देवाने जे तुमच्यासाठी प्रेशियस आणि मौल्यवान असं वचन आणलं त्याला तुम्ही उचलून धरत आहात, देवाचं गौरव करीत आहात. म्हणून क्रियाशील घटक बना, चर्चचा क्रियाशील घटक बना. बी अन ऍक्टिव्ह मेंबर ऑफ द चर्च. स्वतःची ओळख पटवून घ्या. आजच्या सुंदर संदेशाबद्दल मी देवाला गौरव देतो. आपण प्रार्थना करूया. माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी प्रेयर करीत राहा. आणि थँक्यू व्हेरी मच. तुमच्या सर्वांची मी आभार मानतो. विश्वास ठेवतो की तुम्ही माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करीत आहात आणि त्यामुळेच परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवित आहे. आणि त्याच प्रकारे ख्रिस्ता शहरातील सर्व मिनिस्टर्स लोकांसाठी, सर्व संतगणांसाठी प्रार्थना करा. कोरोना व्हायरसचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकून निश्चित सर्व निवडल्यांचं रक्षण करील, जसं इतरांच्या प्रार्थना ऐकून तो तुमचं रक्षण करत आहे.
म्हणून प्रार्थनेमध्ये जागृत राहा, सतत प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्या संकटातूनही तुम्हाला बाहेर काढील, परमेश्वर तुमच्या दुःखातूनही बाहेर काढील. प्रार्थनापूर्वक जीवन जगा. तुमच्या सर्व प्रश्नांचं, जीवनातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुमच्या प्रार्थनेमध्ये लपलेलं आहे. म्हणून असं म्हटलं तर तुमची गुडघे आणि जमीन यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर तुमची प्रार्थना, तुमच्या जीवनातलं संकट आणि तुमचं उत्तर यामध्ये आहे. पहा, तुमची प्रार्थना आणि त्याचं उत्तर तेवढंच अंतर आहे. प्रभू आजही तयार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आणि तुम्हाला मार्ग दाखवायला, पण तुम्ही त्याचा धावा केला पाहिजे. परमेश्वर करो या सर्व गोष्टींची आठवण करा. परमेश्वर करो तुम्हाला आशीर्वादित करो आणि सतत प्रेयरमध्ये आठवण ठेवा. प्रभू आपल्याला वेगवेगळ्या संदेशांच्या द्वारे इथून पुढे मार्गदर्शन करील असा विश्वास मी ठेवतो. तुम्ही माझ्यासाठी प्रेयर करीत जागृत राहा. परमेश्वर त्याच्या मनुष्याला त्याच्या प्रेरणेने चालवेल. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, सुंदर अशा समयाबद्दल. आजचा हा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास आणि खरोखर बाप्पा तुझ्या अद्भुत वचनांच्या द्वारा तू आज आमच्याशी बोललेला आहे. खरोखर कित्येक लोक नाश पावत आहेत. सैतानाने कित्येकांच्या गैरसमजुतीचा फायदा घेतलेला आहे आणि अनेकांना नाशात तो घेऊन जात आहे, कारण त्यांना त्यांचं पाचरण कळत नाही. अजूनही त्यांना त्यांची निवडणूक कळत नाही, म्हणून ते गाफील आहेत आणि सैतान याच नासमजपणाचा, गैरसमजुतीचा फायदा तो घेत आहे बाप्पा आणि अनेकांना नाशात घेऊन जात आहे. हे प्रभू, आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, तुझ्या कृपेनं आम्हा प्रत्येकावर दया कर. यासाठी आम्हा प्रत्येकाला स्वतःची निवडणूक कळावी, आम्हाला आमचं पाचरण कळावं आणि आम्ही आमची धाव वेगळ्या प्रकारे धावावी. आमच्या डोळ्यासमोर ध्येय असावं, ते स्वर्गीय राज्य, ते अनंतकालिक जीवन, ते अमरत्व, ते सार्वकालिक जीवन, यांच्या हे गोल आमच्या डोळ्यासमोर असावं, ना की हे ऐहिक जीवन. हे ऐहिक जीवन फक्त 4 दिवसांचं आहे आणि आम्ही हे जग सोडून जाणार, परंतु ते अनंतकालिक जीवन, जे स्वर्गीय आनंद, ते देवाचं राज्य आम्ही मिळवण्यासाठी आम्ही झटून परिश्रम करावं. जसं पाऊल म्हणतो, ते ज्या गोष्टी कह्यात घेण्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतलेले, ते घेण्यासाठी, ते मिळवण्यासाठी मी त्याच्या पाठीस लागलेलो आहे. कधी होणार आमचं पवित्रीकरण? कधी होणार तुझ्या दृष्टीने प्रभू आम्ही निर्दोष आणि पवित्र? त्या ज्यासाठी तू आम्हाला निवडलेले आहे तो हेतू कसा साध्य होणार? म्हणून बाप्पा तू आमच्यामध्ये कार्य कर, तुझ्या निवडलेल्या लोकांमध्ये कार्य कर, त्यांना शक्ती पुरव, त्यांच्या दैहिक स्वभावावर विजय मिळवायला त्यांना शक्ती पुरव, अशी विनंती ख्रिस्त येशूमध्ये तुझा सेवक तुला करीत आहे. हे प्रभू, त्यांच्याशी तू बोललेला आहेस तुझ्या वचनांच्या द्वारा. त्यांचे नेत्र उघड, त्यांच्यातला हट्टीपणाचा स्वभाव त्यांनी पायाखाली तुडवावा, त्यांच्यातला इगो त्यांनी पायाखाली तुडवावा आणि त्यांनी तुझ्यासमोर नम्र व्हावं, कारण जो स्वतःला नमवितो तोच उंच केला जाईल, असं तुझं वचन सांगतं. म्हणून माझ्या प्रभू, प्रत्येकाची विचारसरणी बदल, प्रत्येकाला सांभाळ, शैतानाच्या अटॅक्स पासून प्रत्येकाला सांभाळ, अशी विनंती मी तुला करतो. जे कोणी तुझं निवडलेलं आहे लेकरू बाप्पा, त्या प्रत्येकाला शैतानच्या हल्ल्यापासून सांभाळ, अशी विनंती मी तुला करतो. कारण शैतानाला अशा प्रकारचे संदेश निश्चितच आवडत नाही. ज्यावेळेस लोकांना बोध प्राप्त होतो, समज प्राप्त होती, अशा प्रकारचे संदेश निश्चित शैतानाला आवडत नाहीत आणि तो खरं बाप्पा लोकांवर अटॅक करायचा प्रयत्न करतो. म्हणून तुझ्या लोकांच्या भोवती तुझं संरक्षणात्मक कुंपण दे, त्यांचं रक्षण कर. प्रभू, या करोना व्हायरसच्या महामारीपासून प्रत्येकाचं रक्षण कर. त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागव. प्रभू, सर्व ख्रिस्त शरीरातील सर्व मिनिस्टर लोकांची, सर्व संतगणांची प्रार्थना, त्यांच्यासाठी प्रार्थना आम्ही करतो. प्रभू, त्यांचं आजपर्यंत जसं रक्षण केलंस तसे तू पुढच्या दिवसातही रक्षण कर. त्यांना सुरक्षितता बहाल कर. त्यांच्याबरोबर तू राहा, अशी विनंती मी तुला करतो. त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागव. प्रभू, आजच्या सुंदरशा वचनाबद्दल आणि तुझ्या मार्गदर्शनाबद्दल मी विशेष करून तुझ्या नामाला गौरव देतो. तुझे आभार मानतो परमेश्वर. आम्ही सर्व तुझे आभार मानतो तू केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमीन, आमीन, आमीन. May God bless you to all of you.